धर्माचं मनापासून पालन करायचं असेल तर एकूण 4 गोष्टींची गरज असते. इंग्रजीमधील सी अक्षरापासून ह्या 4 शब्दांची सुरुवात होते. पहिला शब्द आहे क्रीड म्हणजे श्रद्धा. दुसरा शब्द आहे कोड म्हणजे नियम. तिसरा शब्द आहे कल्ट म्हणजे उपासना. आणि चौथा शब्द आहे कम्युनिटी म्हणजे सामुदायिक जीवन. की श्रद्धा सर्वप्रथम जाहीर करायची असते. ख्रिस्ती धर्मामध्ये प्रेषितांचा विश्वास अंगीकार आणि त्याचबरोबर नायसियन श्रद्धा प्रकटन अशा प्रकारे आपली श्रद्धा मनुष्य प्रकट करत असतो. हे श्रद्धेचं प्रकटीकरण झालं. परंतु ही श्रद्धा जर प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवायची असेल तर त्यासाठी काही नियमावली असते आणि त्याला आपण कोड म्हणतो. कोड ऑफ कॉन्डक्ट, आचारसंहिता. अगदी त्याप्रमाणे 10 आज्ञांचं कोड किंवा आचारसंहिता आपल्याला देण्यात आलेली आहे की त्या 10 आज्ञांचं पालन करायचं आणि आपला धर्म पाळायचा. त्यानंतर ही श्रद्धा जर साजरी करायची असेल तर त्यासाठी उपासना हवी. आणि ख्रिस्ती श्रद्धेमध्ये 7 साक्रामेंत आहेत की ज्याद्वारे ही श्रद्धा साजरी केली जाते. बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे ह्या श्रद्धेला प्रारंभ होत असतो. मरणाच्या खाटेवर असताना देखील माणसाला रुग्णाभंग साक्रामेंत देऊन त्याची श्रद्धा पुन्हा एकदा जागृत ठेवली जाते. आणि शेवटी कम्युनिटी म्हणजे सामुदायिक जीवन. कोणताही मनुष्य धर्म एकट्याने जगू शकत नाही. त्यासाठी त्याला लोकसमुदायाची, श्रद्धावंतांच्या समुदायाची गरज असते. प्रारंभीच्या ख्रिस्त सभेमध्ये असाच श्रद्धावंतांचा समुदाय उदयास आला. हळूहळू जेरुसलेममधून प्रेषित बाहेर पडले, इतर देशांमध्ये जाऊन पोहोचले. त्या ठिकाणी श्रद्धेचा प्रसार झाला. आणि तो प्रसार झालेला असतानाच एक प्रश्न निर्माण झाला की यहुदी धर्मामधून झालेले ख्रिस्ती लोक असा दावा करत होते की मोशेने जे नियम लावून दिलेले आहेत त्यानुसार सगळ्या लोकांची सुन्नत झालीच पाहिजे. ही सुन्नत अब्राहमाला परमेश्वराने एक खूण म्हणून दिली होती आणि ती कराराची खूण होती की सुन्नत करायची म्हणजे परमेश्वराबरोबर एक करार करायचा. परंतु त्याचा दुसरा एक अर्थ म्हणजे सर्वप्रथम यहुदी व्हायचं आणि मग जर तुम्हाला ख्रिस्ती धर्म स्वीकारायचा असेल तर प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास प्रकट करायचा. ह्याचाच अर्थ परराष्ट्रीय व्यक्तीला ख्रिस्ती व्हायचं असेल तर यहुदी धर्माच्या दरवाजातून जाणं आवश्यक आहे असे काही यहुदी लोकांचं मत होतं. संत पौलला मात्र वेगळा अनुभव आला होता की सुन्नत न झालेला असताना देखील बऱ्याच परराष्ट्रीयांवरती परमेश्वराचा पवित्र आत्मा उतरलेला होता. म्हणजे परमेश्वराने देखील त्यांना स्वीकारलेलं होतं. अशा पार्श्वभूमीवरती आज पहिल्या वाचनामध्ये जेरुसलेम येथे एक धर्मसभा भरते आणि त्या ठिकाणी निर्णय घेतला जातो सुन्नत करायची गरज नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने एकदाच सांडलेल्या रक्ताद्वारे आपणा सर्वांचं तारण झालेलं आहे. म्हणून सुन्नतेची गरज नाही, तर उलट चांगल्या जीवनशैलीची गरज आहे. कोणत्या प्रकारची जीवनशैली? मूर्तीपूजेपासून दूर राहायचं, जार कर्म म्हणजे अनैतिकतेपासून दूर राहायचं, गळा दाबून मारलेले प्राणी की ज्यांचं रक्त त्या शरीरामध्ये राहतं अशा प्रकारचे प्राणी, त्यांचं मटण खायचं नाही. एवढे 3च नियम त्यांनी परराष्ट्रीयांसाठी लावून दिले आणि त्यामुळे परराष्ट्रीयांना परमेश्वराच्या राज्याचं दार उघडं झालं. प्रभू येशू ख्रिस्त ह्या सगळ्यांचा कळस गाठत आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगत आहे, हे सर्व माणसाने कशासाठी करायचं? परिपूर्ण आनंद साधण्यासाठी. की माझा आनंद तुमच्यामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. माणूस जीवनामध्ये जे काही करत असतो त्याद्वारे त्याला खरोखरच परिपूर्ण असा आनंद मिळत असतो का? माणसाने सतत तपासत राहणं गरजेचं आहे. हे परमेश्वरा,
तू सर्व आनंदाचा उगम आहेस. तूच आमचा आनंद आहेस. तूच आमच्या आनंदाचं कारण आहेस. आज दिवसभर आमच्या चेहऱ्यावरती तुझा हा आनंद झळकू दे आणि त्यासाठी आमच्या धर्माचं काटेकोरपणे पालन करण्यास आम्हाला तुझी कृपा दे. आमेन.